टीव्ही देश दर्पण मध्ये आपलं स्वागत। मी तनुश्री। आता बघूया सविस्तर बातमी। आपण आता शशिकांत भाऊ थोटे यांचा आज वाढदिवस आहे। काँग्रेस पक्षाचा अत्यंत निष्ठावान कार्यकर्ता, सर्व युवा मंडळींना घेऊन चालणारा कार्यकर्ता आणि पक्षाची ध्येय धोरणे घेऊन सर्वांना सोबत घेऊन चालणारा, सर्वांच्या सुखदुःखामध्ये धावणारा हा कार्यकर्ता शशिकांत भाऊ थोटे आणि हिंगणा तालुक्यामध्ये अत्यंत हे उभरतं नेतृत्व आहे। आज त्यांचा वाढदिवस आहे। त्यांच्या मित्रमंडळीने हा वाढदिवस जो आहे मोठ्या प्रमाणात साजरा केलेला आहे। या ठिकाणी आज आपण त्यांच्या वाढदिवसाला या ठिकाणी उपस्थित आहोत। थोडं शशिकांत भाऊ थोटे यांचं मनोगत जाणून घेऊया की हा जो कार्यक्रम त्यांच्या मित्रमंडळींनी या ठिकाणी आयोजित केला, अत्यंत कर्मठ कार्यकर्ता, साम दाम दंड भेद सगळं ठेवून आणि खास करून कुंताताई राऊत यांच्या अगदी जोडचे भाऊ, थोडं आज तुमचा वाढदिवस हा कार्यकर्त्यांनी साजरा केला, काय सांगणार संदर्भामध्ये? सर्वप्रथम मी सर्व माझे जे सहकारी आहेत, जे कोणी माझ्यासोबत आहेत, खांद्याला खांदा लावून नेहमी माझ्यासोबत या बिकट परिस्थितीत, काँग्रेस पक्ष हा सध्या म्हणजे हलाखीच्या परिस्थितीतून जात आहे, तरी माझ्यासोबत जे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून, जीवाला जीव लावून आणि सर्वच गोष्टींना, आर्थिक मदतीनं म्हणा किंवा सामाजिक दृष्टिकोनातून म्हणा, किंवा तुम्ही जसं म्हटलं की साम दाम दंडभेद हे सर्व ठेवून माझ्यासोबत जे सर्व सहकारी माझ्यासोबत आहेत, त्या सर्व सहकाऱ्यांचं, माझ्या मित्रांचं मी मनापासून आभार मानतो की माझ्यासारख्या छोट्या एका घरच्या कार्यकर्त्याला वर नेण्याचं काम केलेलं आहे। मला कुठे आर्थिक मदत लागली तर माझे सहकारी करतात आणि याचंच मला भूषण आहे की माझ्यासोबत एवढी चांगली टीम आहे। नाहीतर आताच्या काळामध्ये सध्या सर्व पैशावर राजकारण होत आहे आणि पैशाच्या राजकारणाच्या ओघामध्ये आमच्या इथले जे काही मोठे मातब्बर जे नेते आहेत, इथले आमदार म्हणा किंवा आमदाराच्या नंतर जे दुसरी पार्टी आहे ते सर्व पैशानं मोठे आहे, त्यांच्या विरोधात उभं राहून जर थोडं बहुत राजकारण करायचं म्हटलं तर एक तारेवरची कसरत आहे। परंतु ही तारेवरची कसरत मी तेव्हाच पूर्ण करू शकून आलो जेव्हा माझ्यासोबत माझे सहकारी, माझे मित्र आणि माझे सर्व नाते, नेमकं माझं कुटुंब, माझी मिसेस आणि माझे आईबाबा हे मला नेमकं जेवढं मला सहकार्य दिलं देतात त्यांनी, म्हणजे कधी रात्री 2 वाजता घरी जायला, कधी 1 वाजते, तरी त्या गोष्टीचं म्हणजे मला तरी त्रास नाही आहे। म्हणजे मी रात्री 2 वाजता जरी घरी गेलो तर माझी मिसेस कधीच मला असं म्हणजे ते म्हणजे सहकार्य आहे तिचं मला, तर त्या कारणामुळेच मी आहे इथे आहे। तिला नक्की त्याच्यासमोर तारीफ करत नाही, ते ऐकून लागत माहीत नाही तिला, पण मी स्लोमध्ये बोलत आहे, पण तरी तारीफ नाही आहे हे नक्कीच आहे। कारण की जोपर्यंत म्हणजे समजा मी 2 वाजता घरी जाऊन आलो, माझी मिसेस जर मला त्या गोष्टीसाठी अडवत असती तर कदाचित मी लोकांना वेळ देऊ शकलो नसतो। आणि खरंच आजच्या परिस्थितीमध्ये जर समजा भाजप सोडून जर तुम्हाला कोणत्या पक्षामध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला तळागाळात जावं लागेल, तुम्हाला खालच्या लोकांच्या समस्या जाणून घ्यावं लागेल। खालच्या लोकांच्या समस्या जाणून घेऊ तेव्हाच तुमच्यासोबत लोक जुडतील आणि तुम्हाला जर समजा डिप्लोमॅटिक राजकारण करायचं आहे, तुम्ही भाजपसोबत जाऊन तुम्ही निवडून पण येऊ शकता, काही हरकत नाही, कारण की आता माहोल तसा आहे। पण ह्या विपरीत परिस्थितीत माहोल कसा आहे नेमकं? माहोलचा हा शब्द वापरला तुम्ही, माहोल कसा आहे नेमकं? माहोल ईव्हीएमचा माहोल आहे की काय माहोल आहे की त्यांचं म्हणजे तेवढं प्रभुत्व आहे की त्यांचं? नाही, मी तेवढ्या मोठ्या लेवलचा माणूस नाही आहे, तरी तुम्ही हा शब्द वापरला। तर मी ह्याच्यासाठी वापरला की जनरली कसं आहे, कार्यकर्ता म्हणा किंवा लोकांचा कल किंवा लोक ज्यांच्यासोबत जास्त दिसतात ते तर नक्कीच भाजपसोबत दिसतात, त्याच्यात काही दुमत नाही आहे। कारण की आता आमदार, इथले स्थानिक आमदार भाजपचे आहे, खासदार शिवसेनेचे शिंदे गटाचे आहे, सरकार भाजपचं आहे, सेंट्रलमध्ये आहे, स्टेटमध्ये आहे, तर नक्कीच तुम्ही समजू शकता, तुम्ही पत्रकार आहात तर जिकडे सत्ता असते तिकडे लोकांचा कल जास्त असते आणि सत्तेच्या विरोधात उभं राहून इथे 3ऱ्या नंबरची पार्टी आहे मी ज्या पार्टीचं काम करतो ते 3ऱ्या नंबरची पार्टी आहे। त्या पार्टीला वर आणण्यासाठी जे तारेवरची कसरत होत आहे त्याच्यासाठी मला माझ्या पक्षाकडून जे सहकार्य पाहिजे तेही मिळत नाही। म्हणजे पक्षाकडून नक्कीच मिळते, पण पक्षातल्या काही लोकांना मी चालत नाही, तर चालत राहते, परंतु नक्कीच मी माझ्यासोबत जुळलेले जेवढेही कार्यकर्ते आहेत त्याच्यासाठी मी त्यांना सर्वांना मी मनापासून आभार मानतो आणि विशेषतः माझ्या आईवडिलांचा आणि मिसेसचा आभार मानतो की माझ्या पुढे जो त्रास होते त्यांना, तो त्रास सहन करून सुद्धा ते माझ्या खांद्याशी खांदा लावून उभे आहेत। तर हे होते शशिकांत थोटे, काँग्रेस पक्षाचे ह्या हिंगणा तालुक्याचे निष्ठावान कार्यकर्ते। त्यांनी सांगितलं की पक्षातून सुद्धा त्यांना त्रास होत आहे, परंतु तरीही त्यांचे जे मित्रमंडळी आहे त्या मित्रमंडळीच्या सानिध्यामधून, मित्रमंडळीच्या सहकार्याने
ते हा जो पक्ष आहे हा या ठिकाणी मजबूतीने जिवंत ठेवत आहेत। आता त्यांचे ह्या ठिकाणी सवंगडी आहेत, काही मित्र आहेत, आपण त्यांच्या दिग्विजय सिंगजी आहेत, आपण हाही अत्यंत निष्ठावान कार्यकर्ता, आपण यांच्याकडून जाणून घेऊया। मी निष्ठावान कार्यकर्ता हे म्हटलं की माझा भाऊ बी आहे, लहान भाऊ आहे, त्याच्यामुळे निष्ठावान कार्यकर्ता आणि शशिकांत भाऊचा खास अत्यंत जोडचा। भाऊ तुमचं नाव सांगा। नमस्कार, मैं दिग्विजय सिंह। आज हम सभी लोग यहाँ पर एक हमारे जीवन के सबसे महत्वपूर्ण व्यक्ति, आज उनका जन्मदिन है और ये दिन हम सब के लिए बहुत ही ज़्यादा महत्वपूर्ण है, क्योंकि भैया ने हमें एक विज़न दिखाया और विज़न के चलते हम लोगों ने मौली ग्रुप ऑफ कंपनी बनाया, जहाँ हम लोग आज काम कर रहे हैं। हम लोग प्रॉपर्टी रिलेटेड काम करते हैं। हमारी एक गुरु मौली नागरिक सहकारी संस्था बोल के पद संस्था भी है। हम सभी लोग ये सारी विज़न से अपनी लाइफ को एक सोच रहे हैं, ये सारा श्रेय हम भैया को देते हैं। और ऐसे एक महान व्यक्तित्व का आज जन्मदिन है, तो मैं यहाँ उपस्थित सभी लोगों से चाहूँगा कि भैया के बर्थडे है तो एक बार भैया के लिए एक बार जोरदार ताली होनी चाहिए। और आज भैया का जन्मदिन है, तो भैया के जन्मदिन पे हम सभी लोग यहाँ जितने भी लोग बैठे हैं, हम सभी लोग उनका एक कुटुंब है। हो सकता है हम लोग ब्लड रिलेशन में नहीं आते होंगे, लेकिन हम जिस रिश्ते में जुड़े हैं वो रिश्ता ब्लड के रिलेशन से ज़्यादा बड़ा है। तो हम सभी लोग जो यहाँ इकट्ठा हैं, हम सभी लोग भैया ने जो भी सोचा है, जो भी विज़न अगर देखा है, वो विज़न को पूरी तरह हम पूरा करेंगे। और भैया ने राजनीतिक मार्ग जो चुना है या बिज़नेस में जो मार्ग चुना है, वहाँ पर हम लोग भैया को टॉप पे लेके जाएंगे। हम सभी लोग की ख्वाहिश है और हम लोग पूरी जी लगा के मेहनत करेंगे। इतना बोल के मैं अपने शब्द समाप्त करूँगा। धन्यवाद। माझे नाव सूरज कंभाले। आज आमचे मोठे बंधू शशिकांतजी थोटे यांचे आज वाढदिवस, त्यानिमित्त मी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या जन्मदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना समोरील वाटचालीकरिता त्यांना मी प्रोत्साहन करून तुम्ही त्यांच्यासोबत आहात, त्यांच्या समर्थनाला आम्ही कधीही तयार। शशिकांतजी थोटे यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या भावी आयुष्यासाठी, उज्ज्वल आयुष्यासाठी मी त्यांना शुभकामना देतो। नाव सांगा। मी किरण मानकर। माझं नाव योगेंद्र रामभाऊ अतकर, गुरुमाऊली नागरी सहकारी पतसंस्थेचं मी कर्मचारी आहे। आणि दादाचं जे मी कार्य पाहिलेलं आहे ते एका उक्त पंक्तीनुसार मी एवढंच सांगेन की जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपले तोची साधू ओळखावा आणि देव तेथीच जाणावा। बस यानुसारच मी त्यांचं सामाजिक आणि राजकीय करिअर पाहिलं आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी असंच म्हणतो की ते अजून असंच फुलावं, बस एवढीच अपेक्षा करतो मी, बाकी काय।